हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं स्वागत करते CET बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये. MBA CET 2027चं प्रेपरेशन जर तुम्ही करत असाल तर वी हॅव कम अप विथ अ न्यू सिरीज ज्यामध्ये आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. दिस इज दी पार्ट नंबर 4. सो विल बी इन्क्लुडिंग ऑल द PYQs. त्यासोबतच त्या PYQsच्या मागे काय काय कॉन्सेप्ट्स आहेत अँड व्हॉट इज द स्ट्रॅटेजी टू सॉल्व दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन इज समथिंग दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस एंटायर सिरीज. यासोबतच जर तुम्हाला MBA CET 2027चा कंप्लीट कोर्स जॉईन करायचा असेल तर ह्याची नवीन बॅच स्टार्ट होणार आहे 31 ऑगस्टपासनं. या नवीन बॅचमध्ये आपण डेली लाईव्ह लेक्चर्स कंडक्ट करू मराठी प्लस इंग्लिश लँग्वेजमध्ये. याचेच रेकॉर्डेड सेशन्स पण तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या टाईमच्या आणि वेळेच्या हिशोबाने पाहू शकता. टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट अँड फुल सिलेबस मॉक टेस्ट अलॉंग विथ MCQची सिरीज. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर, कारण तुम्हाला पेपर पॅटर्न अंडरस्टँड करण्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवणं गरजेचं आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या टाईपची MCQची सिरीज अंडरस्टँड करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि यावरतीच बेस्ड तुम्हाला मॉक टेस्ट पण आम्ही प्रोव्हाइड करू, जेणेकरून तुमचा एक ओव्हरऑल कॉम्प्रिहेन्सिव्ह अभ्यास क्रम पूर्ण आपण कव्हर करून टाकूया. दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या द्वारे पण तुम्ही कोर्सला जे आहे एनरोल करू शकता. विदाउट अ फर्दर ड्यू आजच्या सेशनला स्टार्ट करूयात. यामध्ये let's see the question first. Certain number of person are sitting in a row facing north. Who among the following sits immediate right of the sea? Let us see the first statement first. Only 3 persons sit between A and D, who sits one of the end, and B sits third to the right of C, who is not an immediate neighbor of F. तशाच पद्धतीने एक दुसरं वाक्य दिलेलं आहे. C sits fourth to the right of H, E sits second to the left of B, who sits one of the extreme ends. F neither immediate neighbor of H nor E. Now, हे क्वेश्चन जो आहे या क्वेश्चनमध्ये तुम्हाला क्वेश्चनचं उत्तर काय द्यायचं. विच ऑफ द फॉलोइंग सिट्स इमिडिएट राईट ऑफ सी. दिलेले 2 वाक्य आहेत. ह्या दिलेल्या 2 वाक्याच्या मदतीने यू हॅव टू फाइंड हू इज इमिडिएट नेबर ऑफ इमिडिएट राईट ऑफ सी. कधी कधी काय असू शकते, एखादाच वाक्य जो आहे तो आपल्याला सांगू शकतो की दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे. कधी कधी दोन्ही वाक्यांचं कॉम्बिनेशन मिळून तुम्हाला त्या क्वेश्चनचं उत्तर देता येईल, किंवा कधी कधी दोन्ही वाक्याचं कॉम्बिनेशन सोडा, एक पण वाक्य जे आहे मतलब दोन्ही कॉम्बिनेशन करून सुद्धा आपल्याला आन्सर भेटत नाही. हेच तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलेलं असतं. सी हिअर ऑप्शन नंबर 1 काय म्हणते. स्टेटमेंट 1 इज सफिशियंट. स्टेटमेंट नंबर 2 इज सफिशियंट टू आन्सर दिस स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट either of statement 1 or 2 is sufficient to answer this question, म्हणजे स्टेटमेंट नंबर 1 किंवा स्टेटमेंट नंबर 2 या दोघांपैकी कुठला तरी एक किंवा दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला उत्तर भेटत आहे, किंवा दोघांचं कॉम्बिनेशन केल्याच्या नंतर सुद्धा उत्तर भेटत नाही, हे या ऑप्शन्समध्ये दिलेलं आहे. आता आपण ट्राय करूयात फर्स्ट सेंटेन्सच्या मदतीने आन्सर फाइंड आउट करायला. वेदर फर्स्ट करेक्ट आहे, मतलब फर्स्ट जे आहे ते सफिशियंट आहे का उत्तर फाइंड आउट करायला, का सेकंड सफिशियंट आहे, का दोघांचं कॉम्बिनेशन सफिशियंट आहे, का दोघं पण एकत्र आल्यानंतरही उत्तर आपल्याला भेटत नाही. लेट्स अंडरस्टँड दिस नाव. सी, दिलेल्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे. फर्स्ट, ओनली 3 पर्सन सिट बिटवीन A अँड D. 3 लोक बसतात A आणि D मध्ये. टोटल नंबर ऑफ पीपल इथे बघा 3 आहेत A आणि D च्या मध्ये. लेट्स से दिस इज A, लेट्स से दिस इज D. या दोघांच्या मध्ये 3 व्यक्ती आहेत. ठीक आहे. ओनली 3 पर्सन सिट बिटवीन A अँड D, हू सिट्स वन ऑफ दी एंड्स. जेव्हा आपण कुठल्या वाक्यामध्ये हू येतं ते एक्झॅक्टली या सेकंड पर्सन साठी बोलत आहे, हे लक्षात घ्या. ओके. ओनली 3 पर्सन आर सिटिंग बिटवीन A अँड D, हू सिट्स वन ऑफ द एंड्स. म्हणजे अर्थ काय झाला, डी जो आहे तो कुठल्या तरी एका कॉर्नरला बसणार आहे. ह्याचा समजा जर डी आहे तर ए आपला इथे असेल. ठीक आहे. कॉर्नरला असणार आहे, काही करून कॉर्नरला जी आहे त्याची जागा असणार आहे. पण आपल्याला हे नाही माहिती की वेदर
राईट मोस्ट कॉर्नर आहे का लेफ्ट मोस्ट कॉर्नर आहे? पुढे बघूयात. बी सिट्स थर्ड टू द राईट ऑफ सी. बी इज सिटिंग थर्ड टू द राईट ऑफ सी. हू म्हणजे काय? सी इज नॉट अन इमिडिएट नेबर ऑफ एफ. याचा अर्थ काय होतो? बी हू सिट्स थर्ड टू द राईट ऑफ सी. लेट अस से दिस इज सी. सीचा फर्स्ट राईट, सेकंड राईट, थर्ड राईट, इथे काय येणार आहे? आपला बी येणार आहे. हे कॉम्बिनेशन जे आहे ते फिक्स असणार आहे. बी हू सिट्स थर्ड टू द राईट ऑफ सी. सी बद्दल आता बोलतोय. सी हू इज नॉट अन इमिडिएट नेबर ऑफ एफ. म्हणजे समजा जर सी इथे असेल तर इथे पण एफ नाही येणार आहे आणि इथे पण एफ नाही येणार. ठीक आहे. आता सिम्पल अंडरस्टँडिंग आहे. मला सांगा, जर मला प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल, हू अमॉंग द फॉलोइंग सिट्स इमिडिएट राईट ऑफ सी. हू अमॉंग द फॉलोइंग सिट्स टू दी इमिडिएट राईट ऑफ सी. मला सांगा, आपल्याला सीची पोझिशन तर माहिती आहे, आपल्याला हे नाही माहिती की सीच्या बाजूला कोण आहे. एवढं तर समजलंय एफ नाहीये, पण सीच्या आसपास कोण आहे समजलंय का? नाही. इवन इफ यू कंबाईन द एंटायर स्टेटमेंट, हे स्टेटमेंट कंबाईन केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला समजत नाही की सीच्या बाजूला कोण आहे. पुढे वाचूयात. सेकंड स्टेटमेंट म्हणजे इथे जे फर्स्ट स्टेटमेंट आहे इज नॉट सफिशियंट बेसिकली टू आन्सर द स्टेटमेंट. इट इज नॉट सफिशियंट. ओके. नेक्स्ट वाक्य पहा आता. सी हू सिट्स फोर्थ टू द राईट ऑफ एच. सी हू सिट्स फोर्थ टू द राईट ऑफ एच. समजा हा एच आहे. फर्स्ट राईट, सेकंड राईट, थर्ड राईट, फोर्थ राईटला कोण असणार आहे? सी असणार आहे. सी हू सिट्स फोर्थ टू द राईट ऑफ एच. E is second to the left of B. E is second to the left of B. म्हणजे काय आहे गाईज? B जर हा आहे माझा, तर E is second to the left of B म्हणजे फर्स्ट B चा फर्स्ट लेफ्ट आणि B चा सेकंड लेफ्ट हे झाला आपला E. ओके. नाव B हू जेव्हा आलं म्हणजे आपण बी बद्दल बोलतोय. बी हू सिट्स ॲट वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड्स. बी जो आहे तो एका एक्स्ट्रीम एंडला बसणार आहे. ओके. हे बीच्या इथे कोणी नसणार आहे बेसिकली. ओके. तो बीचं कॉम्बिनेशन आपल्याला समजलंय इथे की बी समजा जर इथे असेल फायनल उत्तर मध्ये, बी जर समजा माझा इथे असेल तर बीच्या इथे कोणी नाहीये आणि इथे कोण असणार आहे? ई असणार आहे. ओके. सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी. ओके. एफ नीदर इज इमिडिएट नेबर ऑफ एच नॉर ऑफ ई. म्हणजे इथे पण आपला एफ नाही येणार आहे. ठीक आहे. आणि एच च्या बाजूला पण येणार नाही. सो जर मी आता सगळे वाक्य कंबाईन केले, आता आपण फायनलाइज करू शकतो एक गोष्ट यामध्ये की आपल्याला माहित होतं डी एका एक्स्ट्रीम एंडला आहे पहिल्याच्या वाक्यामधून. एक तर डी इथे असेल किंवा इथे असेल, राईट. पण आपल्याला जेव्हा आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला, आपल्याला बी जो आहे इट इज ॲट वन एक्स्ट्रीम एंड समजला इथे. मग फायनल उत्तर कसं येईल तुमचं? बी समजा जर इथे आहे तर या एंड एक्स्ट्रीम एंडला कोण आहे? डी आहे. ठीक आहे. डी आणि ए च्या मध्ये आपण बघितलं होतं 3 व्यक्ती आहेत. 1 2 3 आणि इथे आला तुमचा ए. ठीक आहे. हे 2 वाक्य मी इरेज करू शकते. 2 वाक्यांना आता आपल्याला कंबाईन करायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने नेक्स्ट गोष्ट बघा यामध्ये. सी जो आहे इट इज फोर्थ टू द राईट ऑफ एच. समजा एच इथे असेल, फर्स्ट राईट, सेकंड राईट, थर्ड राईट, फोर्थ राईट, तुमचा इथे काय असणार आहे? सी असणार आहे. लेट अस चेक दिस फर्स्ट. ओके. अँड ई सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी. सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी हे वाक्य जे आहे इट इज गोइंग टू बी कन्फर्म. हे कन्फर्म आहे की ई जो आहे इट इज सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी. म्हणजे फर्स्ट लेफ्ट, सेकंड लेफ्ट, इथे कोण असणार आहे तुमचा? ई असायला पाहिजे. म्हणजे या दोघांमध्ये पण अजून एक व्यक्ती आहे. आय जस्ट शो. एवढं तर सगळ्यांना समजलंय की समजा माझा डी इथे आहे तर बी इथे आहे. वी आर नॉट अवेअर हाऊ मेनी पीपल आर देअर. ओके. बट एवढं समजलंय की देर आर 3 पर्सन सिटिंग बिटवीन ए अँड डी. हे इथे माझा ए आला. ठीक आहे. 3 लोक बसलेले आहेत. सो एचं पोझिशन काय झालं? 4th पोझिशन झाला, राईट. टेक्निकली जर डी ची मी फर्स्ट पोझिशन कन्सिडर करते तर सी ई अँड बी. स्टेटमेंट 1 सेज बी इज थर्ड टू द राईट ऑफ सी. थर्ड टू द राईट ऑफ सी कोण आहे तुमचा? बी आहे. म्हणजे सी जर इथे असेल, फर्स्ट राईट, सेकंड राईट अँड थर्ड राईट. ओके.
इथे तुमचा बी आला. ठीक आहे, म्हणजे सी आणि बीच्या मध्ये दोन लोक असणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर ई इज सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी. सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी म्हणजे फर्स्ट लेफ्ट, सेकंड लेफ्ट. इथे माझा ई आहे आणि इथे ऑब्विसली मग काय येईल तुमचा सी येईल. ठीक आहे, तर या सिच्युएशन मध्ये मला एक गोष्ट समजती इथे की जेव्हा मी दोन्ही वाक्यांचं कॉम्बिनेशन करेल तर इमिडिएट राईट ऑफ सी जो आहे तो मला ई भेटणार आहे इथे. व्हेरी सिम्पल. ओके, सो इमिडिएट राईट ऑफ द सी इज ई. दोन वाक्यांना कंबाईन केल्याच्या नंतर मला माझं उत्तर भेटत आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर डी, सॉरी ई. If both the statement are taken together, they are sufficient to answer this particular question. Okay. Similarly, हा एक question आहे. P, Q, R, S, T, U are sitting on a circular table. How many are facing the center is the question. Okay. So let us see the statements आणि मग आपण सॉल्व्ह करायचा ट्राय करूयात. ओनली 2 पर्सन्स सिट बिटवीन पी अँड क्यू. पी आणि क्यूच्या मध्ये दोन व्यक्ती बसलेत. समजा इथं पी असेल तर इथं क्यू आहे. समजा इथे क्यू असेल तर इथे पी आहे. आपल्याला एक्झॅक्ट पोझिशन नाही माहिती. ठीक आहे, वी आर टॉकिंग अबाउट सर्क्युलर, राईट? आय एम सो सॉरी. किती लोक आहेत? 3 4 5 6. 4 5 6. लेट्स से दिस इज पी. दोन लोक बसलेत पी आणि क्यूच्या मध्ये. इथे फरक नाही पडत कुठे पी आणि कुठे क्यू येत आहे. सर्क्युलर अरेंजमेंट आहे ना त्यामुळे ना. बट आपल्याला हे नाही माहिती वेदर दे आर फेसिंग इन द सेंटर और आउटसाइड. बट इथे नेक्स्ट वाक्यामध्ये दिलंय पी इज फेसिंग द सेंटर. लेट्स से दिस इज पी फेसिंग द सेंटर. आर सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ यू. लेट्स से दिस इज यू. ओके, लेट्स से दिस इज यू. तर याच्यामध्ये आर इज सेकंड टू द लेफ्ट ऑफ यू. आता यू ची डिरेक्शन एक तर बाहेर असू शकते किंवा यू ची डिरेक्शन जी आहे एक ती फेसिंग मध्ये असू शकते. त्याच्यामुळे त्याची लेफ्ट दिशा जी आहे चेंज होईल. समजा तो आउटसाइडला असेल त्याची लेफ्ट डिरेक्शन कोणती आहे? ही वाली. फर्स्ट लेफ्ट, सेकंड लेफ्ट. इथे माझा आला आर. जर समजा सेंटरला असेल तर फर्स्ट लेफ्ट आणि सेकंड लेफ्ट. इथे माझा आला यू. ठीक आहे, सॉरी आर. सो अशा पद्धतीने दिशा चेंज होऊ शकते वेन द पर्सन इज फेसिंग सेंटरला किंवा बाहेर मध्ये. नाउ क्यू, एस अँड टी डू नॉट फेस द सेम डिरेक्शन ॲज यू फेसेस. जो क्यू, एस आणि टी आहे ते अपोजिट बसणार आहेत एक्झॅक्टली यूच्या. म्हणजे यू जर समजा सेंटरला असेल तर क्यू एस टी आउटसाइड असेल आणि यू जर आउटसाइड असेल तर क्यू एस टी इनसाइड असेल. तर यावरनं तर मी सांगू नाही शकत की किती व्यक्ती जे आहेत सेंटरला फेस करतील. सो फर्स्ट स्टेटमेंट इज नॉट इनफ to answer the question. Let's see the second statement. R is immediate left of P. R is immediate left of P. Let's say for second statement I will use green color. So R, okay, R over here sits immediate left of P. P चा मला डिरेक्शन अगेन या वाक्यामध्ये नाही माहिती. सो व्हेरी करू शकते. लेट्स से पी आपला पहिल्या वाक्याच्या हिशोबाने इनसाइड मध्ये फेस करतोय. आर इज इमिडिएट लेफ्ट ऑफ पी. इमिडिएट लेफ्ट ऑफ पी म्हणजे काय येईल? इमिडिएट लेफ्ट ऑफ पी म्हणजे हा येईल. इथे तुमचा आर आलाय. पण यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करता नाही आलं. There are two people who sit between S and R. There are two people who sit between S आणि R. S आणि R च्या मध्ये दोन व्यक्ती बसतात. समजा तुमचा R इथे असेल तर इथे दोन व्यक्ती आहेत, इथे एस असणार आहे अशा पद्धतीने. बट या दोन्हीही वाक्यांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला भली काही लोकांची अरेंजमेंट जरी समजत असेल पण आपल्याला हे नाही समजत आहे की यापैकी किती लोक जे आहेत ते सेंटरला पाहत आहेत. हाऊ मेनी आर फेसिंग टुवर्ड्स द सेंटर. सो बोथ ऑफ दिस कॉम्बिनेशन इज ऑल्सो नॉट हेल्पिंग अस टू आन्सर द क्वेश्चन. दोघांचं कॉम्बिनेशन करून सुद्धा आपल्याला उत्तर नाही देता येते. म्हणून द करेक्ट आन्सर फॉर दिस गिवन क्वेश्चन इज बोथ द स्टेटमेंट इवन आफ्टर टेकिंग टुगेदर आर नॉट सफिशियंट टू आन्सर द क्वेश्चन. म्हणून करेक्ट आन्सर झाला ऑप्शन नंबर डी. सो हे होते डेटा सफिशियन्सीचे क्वेश्चन्स ज्यामध्ये दोन वाक्याचं कॉम्बिनेशन करून किंवा एक वाक्य किंवा दुसरं वाक्य वेदर हे स्टेटमेंट जे आहेत ते आन्सर द्यायच्या एबलमध्ये किंवा स्टेटमध्ये आहेत का नाही हे समजण्याचा पॅटर्न आपण आज या दोन क्वेश्चनच्या द्वारे बघितला. एक सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन होता आणि एक अगेन दोन्ही सिटिंग अरेंजमेंटचे होते, एक लिनियरमध्ये आणि एक सर्क्युलरमध्ये. सो अशा पद्धतीचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येऊ शकतात. सो विदाउट
डिले तुम्ही हे जे आहेत व्हिडिओज जे मी टाकणार आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे ते बघत चला, जेणेकरून तुमचे सर्व डाऊट्स जे आहेत ते क्लिअर होतील. या पलीकडे जर तुम्हाला कुठला टॉपिक डिफिकल्ट जात असेल किंवा आजच्या सेशनमधलं काही समजलं नसेल तर नक्की पिन डाऊन करा कॉमेंट सेक्शनमध्ये. अँड प्लीज डू सबस्क्राईब टू द चॅनल अशाच व्हिडिओसाठी. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.